नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मस्त असा थंडगार मठ्ठा. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम थंडगार मठ्ठा बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करत आहे 1 हिरवी मिरची, ज्याचे की मी तुकडे करून घेतले आहे. तसेच 1 इंच आल्याचे तुकडे. आले ॲड केल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे, इथे मी घेतली आहेत 15 ते 20 ताजी पुदिन्याची पाने. आता ही सर्व पुदिन्याची पानेही ॲड करून घेत आहे. आता हे जे सर्व साहित्य आहे यामध्ये थोडेसे पाणी घालून याचे मिक्सरमध्ये वाटण म्हणजेच मसाला इथे मी बनवून घेणार आहे. तिथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मठ्ठ्यासाठी लागणारा आपला मसाला म्हणजेच वाटण तयार झाले आहे. अशा प्रकारे सर्व साहित्याची पेस्ट करून घेतल्यामुळे आपल्या मठ्ठ्यामध्ये हे व्यवस्थित असे मिक्स होते. यामुळे मठ्ठ्याची टेस्ट खूप छान अशी लागते मठ्ठा पिताना. तर इथे आपला मसाला तयार आहे. आता आपण मठ्ठा तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी घेतले आहे मिक्सरचे मोठे जार. त्यामध्ये ॲड करत आहे 1 वाटी दही. इथे मी दह्यापासून मठ्ठा बनवत आहे. जर तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही इथे ताक वापरू शकता. आता हे 1 वाटी दही मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतले आहे. त्यामध्ये ॲड करत आहे सेम त्याच वाटीने 2 वाट्या पाणी. तर इथे मी पाणी जे वापरले आहे ते थंड पाणी वापरलेले आहे. इथे जर तुम्ही ताक वापरत असाल तर त्यामध्ये 1 वाटीच पाणी ॲड करायचे आहे. आता हे जे दही घेतलेले आहे हे मिक्सरवरती मी फिरवून घेणार आहे, जेणेकरून हे पाणी व दही एकजीव असे तयार होऊन याचे ताकात रूपांतर होईल. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले ताक तयार झाले आहे. या ताकामध्ये आता बाकीचे साहित्य म्हणजेच मसाले ॲड करून घेऊयात. सर्वात प्रथम ॲड करत आहे आपण जो मठ्ठ्यासाठी मसाला बनवून घेतला आहे तो सर्व मसाला ॲड केल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ. तर इथे मी मीठ ॲड केले आहे ते आपण घरगुती जेवणासाठी जे मीठ वापरतो ते ॲड केले आहे. जर तुमच्याकडे इथे काळे मीठ म्हणजे सैंधव्य मीठ असेल तर तुम्ही ते वापरू शकता. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार साखर, तसेच 1 छोटा चमचा जिऱ्याची पावडर. आता हे जे सर्व साहित्य म्हणजेच मसाले जे आहेत ते या ताकामध्ये पूर्ण एकजीव होईपर्यंत मिक्सरला 2 मिनिटभर छान असे फेटून घेणार आहे, जेणेकरून हे मसाले या ताकामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील. 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता सर्व मसाले जे आहेत ते या ताकामध्ये छान असे मिक्स झालेले आहेत. इथे मी दह्यापासून मठ्ठा बनवला आहे, त्यामुळे याला थोडेसे लोणी आले आहे वरती. त्यामुळे हा जो मठ्ठा आहे तो इथे मी आता गाळून घेणार आहे. जर तुम्ही पूर्णपणे ताकापासून हा मठ्ठा बनवला तर हा गाळण्याची आवश्यकता नाही आहे. तर इथे आपला सर्व जो मठ्ठा आहे तो आता इथे मी गाळून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत मस्त असा थंडगार मठ्ठा. ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच ही रेसिपी नक्की घरी ट्राय करावा. कशा प्रकारे झाली होती हे मला कमेंट करून जरूर कळवा. तर अशा प्रकारे आपला सर्व जो मठ्ठा आहे तो मस्त असा गाळून तयार झाला आहे. या मठ्ठ्यामध्ये आपण पुदिना जो आहे तो वाटून ॲड केलेला आहे, त्यामुळे पुदिनाचा जो हिरवा कलर आहे तो पूर्णपणे याच्यामध्ये उतरला गेला आहे. तसेच त्याचा अर्कही व्यवस्थित असा उतरला गेला आहे. पुदिन्यामुळे या मठ्ठ्याची टेस्ट खूप छान लागते पिताना. तसेच पुदिन्याचा गुणधर्म थंड व शरीराला पाचक असा असणारा आहे, त्यामुळे याचे गुणधर्म मठ्ठा पिल्यानंतर नक्कीच आपल्या शरीराला मिळतात. तर अशा प्रकारे आपला मठ्ठा इथे तयार आहे. त्यामध्ये ॲड करत आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, तसेच थोडासा बारीक चिरलेला पुदिना. कोथिंबीर व पुदिना आता या मठ्ठ्यामध्ये व्यवस्थित असे आता मिक्स करून घेत आहे. तर फ्रेंड्स, या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. अशा प्रकारे कोथिंबीर व पुदिना व्यवस्थित असं मिक्स करून घेतला आहे. तर इथे आपला मस्त असा थंडगार मठ्ठा इथे पिण्यासाठी तयार आहे. उन्हाळ्यामध्ये हा खूप फायदेशीर असा ठरतो शरीरासाठी. हा मठ्ठा जो आहे तो उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या लग्नांमध्ये व इतर कार्यक्रमांमध्ये सर्रास असा बनवला जातो. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये उष्णता जाणवते, डोळ्यांची जळजळ होते, तसेच हातपायांना खाज सुटते. उन्हातून बाहेरून फिरून आल्यावरती आपल्या शरीरात एक मरगळ अशी जाणवते, त्यावरती हा मठ्ठा खूप फायदेशीर आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांना ही रेसिपी अगदी फायदेशीर आहे. तर ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा व कशी झाली होती हे देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा. तर अशा प्रकारे आपला मस्त असा थंडगार मठ्ठा इथे पिण्यासाठी तयार आहे. आता हा सर्व करून घेऊयात. त्यासाठी इथे ग्लासमध्ये एक आईस क्यूब म्हणजे बर्फ ॲड करून घेतला आहे. जर तुम्हाला बर्फ हवा नसेल तर तुम्ही इथे बर्फ स्किपही करू शकता. बर्फ ॲड केल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे आपण जो मठ्ठा बनवून घेतला आहे तो सर्व मठ्ठा जो आहे तो इथे मी ग्लासमध्ये ॲड करून घेतला आहे. अशा प्रकारे मस्त असा आपला थंडगार मठ्ठा इथे पिण्यासाठी तयार आहे. अगदी साधी व सोपी रेसिपी आहे, झटकीपट तयार होणारी रेसिपी आहे.
तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.